नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी गणितमध्ये एक महत्त्वाचं प्रकरण, ते म्हणजे बँक व सरळ व्याज, बँक अँड इंटरेस्ट. ह्या पाठाचा काही भाग आपण मागच्या वेळेला पाहिलेला आहे. जाणून घेऊया मागच्या वेळेला आपण काय पाहिलं. मागच्या वेळेला आपण पाहिलं की बँक म्हणजे काय. बँक म्हणजे पैशाचे व्यवहार सांभाळणारी एक सरकारमान्य संस्था असते. इथे किंवा बँकेमुळे आपलं पैशाचं नियोजन व्यवस्थित होतं. आपण पैशाचं व्यवस्थित नियोजन करू शकतो. इज अ गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ आवर मनी अँड इट मेक्स इझियर फॉर अस टू प्लॅन हाऊ टू यूज आवर मनी. व्हॉट इज इट इज कॉल्ड ॲज फायनान्शियल प्लॅनिंग. अजून आपण मागच्या भागात काय पाहिलं तर बँकेचं कामकाज कसं पाहिलं असतं ते आपण पाहिलेलं आहे. फंक्शन ऑफ बँक. बँकेमध्ये वेगवेगळी डिपार्टमेंट असतात किंवा आपण वेगवेगळे त्यांचे विंडो असतात की ज्या ठिकाणी आपण आपले वेगवेगळे ज्या चौकशी करून वेगवेगळी कामं बँकेमध्ये करू शकतो. त्याचबरोबर बँकेत वेगवेगळी खाती असतात. कोणकोणती खाती असतात तेही आपण मागच्या वेळेला पाहिलं. जसं चालू खाते म्हणजे करंट अकाउंट, रोजच्या रोज पैसे ज्यांना बिझनेसमॅन वगैरे यांना जेव्हा बँकेत ठेवायचे असतात त्यासाठी हे खातं उपयोगी पडतं. आपल्याला जर सेविंग करायची असेल, पैशाची बचत करायची असेल तर आपल्यासाठी सामान्य माणसासाठी सेविंग अकाउंट असतं. नंतर आवर्ती ठेव खातं, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. रिकरिंग म्हणजे दर महिन्याला कंपल्सरी ठराविक रक्कम तुम्ही ठेवायची असते. त्यामुळे आपली कंपल्सरी सेविंग होते ह्या अकाउंटमुळे. आणि वर्षाच्या अखेरीस किंवा तुम्ही 2 वर्षाच्या अखेरीस 6 वर्षाच्या अखेरीसच असतं तुम्हाला यावर व्याज मिळतं. आणि त्यानंतर मुदत ठेव, फिक्स डिपॉझिट. एखादी आपल्याकडे रक्कम आहे आणि आपल्याला काढायची नाही आहे ती 2-3 वर्ष तसेच ठेवायचे तर त्याला म्हणतात फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिटमध्ये सुद्धा तुम्ही रक्कम ठेवू शकतात. ही वेगवेगळी खाती असतात बँकेमध्ये. याची माहितीसुद्धा आपण मागच्या वेळेला घेतलेली आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपण पाहिली, बँकेत आपण जॉईंट अकाउंट ओपन करू शकतो. जॉईंट अकाउंट म्हणजेच काय, 2 व्यक्ती एकत्र एक खातं उघडू शकतात. त्यामुळे त्यातल्या 2पैकी एक जर व्यक्ती बँकेत गेला तर त्याला पैसे मिळू शकतात. त्याला जॉईंट अकाउंट असे म्हणतात. त्यानंतर आपण हे पाहिलं की क्रेडिट कार्ड, ATM कार्ड. आता सध्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला याचा फार उपयोग झालेला आहे. आपल्याला बँकेत जायला मिळत नसेल, बँकेत न जाता आपण रोख रक्कम ATM कार्ड, ATM म्हणजे काय, ऑटोमेटेड टेलर मशीनच्या साहाय्याने करू शकतो. म्हणजे रोख रकमेशिवायही आपण बँकेमध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने व्यवहार करू शकतो. ही कार्ड आपल्याला विनंतीनुसार बँकेतून मिळतात. हे कार्डाच्या साहाय्याने अशा प्रकारे ते ATM मशीन माहिती आहे तुम्हाला, त्यामध्ये हे कार्ड घालायचं असतं. तुम्हाला काही गोष्टी विचारल्या जातात आणि त्या गोष्टींची तुम्ही पूर्तता केल्यावर तुम्हाला रक्कम मिळते बँकेत न जाता. तुम्ही जेव्हा एखादा व्यवहार करता किंवा मॉलमध्ये किंवा सोनाराकडे किंवा दुकानदाराकडे, तिथेसुद्धा तुम्ही तुमचं जे ATM कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे वापरू शकता. म्हणजे जर तुमच्या हातात रक्कम नसेल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही कॅश दिली पाहिजे असं काही नाही. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा काय करू शकता, रक्कम भरू शकता. तर ह्या गोष्टींची आपण माहिती मागच्या वेळेला घेतलेली आहे. अजून आपण मागच्या वेळेला काय पाहिलं तर बँकेचं पासबुक कसं असतं हे आपण पाहिलं. बँकेच्या पासबुकमध्ये वेगवेगळ्या एंट्रीज असतात. तुम्ही चेकने रक्कम भरली असेल किंवा तुम्ही कॅश भरली असेल, बघा इथे कॅश लिहिलं आहे. चेकने भरली असेल तर चेकचा नंबर आणि तुम्ही किती रक्कम भरली ती असते. तुम्ही चेकने रक्कम काढली असेल, स्वतः जाऊन काढली असेल त्याचीही नोंद असते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची जी रक्कम जमा रक्कम असते त्या जमा रकमेवर तुम्हाला हे जे काही इथे लिहिलं आहे बघा, इंटरेस्ट म्हणजे बँक तुम्हाला इंटरेस्ट म्हणजे व्याज देते. पैसे तुम्ही ठेवल्याबद्दल किती दिवस तुमचे पैसे बँकेने सांभाळले आहेत तेवढ्या काळाकरता तुम्हाला बँक इंटरेस्ट देते. इंटरेस्ट म्हणजेच व्याज. तर ह्याच भागाबद्दल आपण अधिक माहिती आजच्या पाठात घेणार आहोत. व्याज, इंटरेस्ट म्हणजे काय, मग आपण जाणून घेऊया. कारण ह्या आपण आठवूया
इथे का लिहिलं असं? कारण हा भाग आपण 6वीला शिकलोत, तरी पण आपण त्याची उजळणी करणार आहोत, कारण आपल्याला आत्ताच्या पुढील भागासाठी त्याचा उपयोग होणार आहे. इंटरेस्ट म्हणजे काय? बँकेत जेव्हा आपण पैसे ठेवतो त्यावेळेला पैसे ठेवल्याबद्दल बँक काही रक्कम तुम्हाला मोबदला म्हणून देते आणि त्या रकमेला इंटरेस्ट असे म्हणतात. आताच तुम्ही पासबुकाचा जे फोटो होता त्यामध्ये तुम्ही पाहिलं. आता जसं तुम्ही बँकेत पैसे ठेवता त्याबद्दल तुम्हाला बँक रक्कम देते मोबदला इंटरेस्ट, तसंच तुम्ही बँकेकडून जेव्हा तुमचं खातं असतं की नाही, बँकेमध्ये खातं असलं पाहिजे, तेव्हा त्या बँकेकडून तुम्ही कर्ज पण घेऊ शकता. कर्ज म्हणजे काय? कर्ज म्हणजे शब्द तुम्हाला माहितीच असेल. आपल्याला कधी कधी मोठ्या रकमेची गरज असते, घरात एखादं लग्न आहे किंवा घराचं काम करायचं आहे, काही असेल तर त्यासाठी आपल्याला मोठ्या रकमेची गरज असते की जी आपल्याकडे नाही आहे. तर बँक आपल्याला किंवा सहकारी पतपेढी बँक ह्या संस्था आपल्याला मोठी रक्कम परत करण्याच्या अटीवर आपल्याकडे फॉर्म वगैरे भरून घेतात आणि ती परत करण्याच्या अटीवर आपल्याला मोठी रक्कम बँक देते सुद्धा. आणि त्या मोठ्या रकमेला म्हणतात कर्ज, लोन. काय म्हणतात? लोन. आणि मग जेव्हा बँक तुम्हाला लोन देते, जसं बँक तुमचे पैसे ठेवते म्हणून तुम्हाला काही रक्कम देते ज्याला आपण इंटरेस्ट म्हटलं, तसं बँकेकडून आपण कर्ज घेतल्यावर परत करताना बँक आपल्याला त्या रकमेपेक्षा काही रक्कम जास्त आपल्याकडून घेते. तुम्ही ठेवल्यावर तुम्हाला बँक इंटरेस्ट देते, तसं तुम्ही बँकेकडून पैसे घेतलेत ना एक्स्ट्रा, तर त्यासाठी तुम्हाला बँक पैसे चार्ज करते, लावते तुमच्यावर पैसे आणि ते जास्त द्यावं लागणारं व्याज किंवा जी रक्कम आहे तिला व्याज, सरळ व्याज म्हणजे इंटरेस्ट असं म्हणतात. मग हेही इंटरेस्ट बँक तुम्हाला तुमच्या पैशावर देते, तेही इंटरेस्ट आहे. आणि बँकेने तुम्हाला जर कर्ज दिले असेल तर त्यावर तुम्हाला जे बँकेला द्यायचं आहे त्यालाही इंटरेस्ट म्हणतात. कळलं तुम्हाला? पीपल हू बॉरो मनी फ्रॉम ए बँक, बॉरो म्हणजे आपण घेतले, बरोबर ना, उसने घेतले, दे आर चार्ज अन अमाऊंट फॉर द यूज ऑफ मनी लोन टू देम. तुम्ही बँकेचे पैसे यूज केलेत, वापरलेत, मग तुम्ही किती काळाकरता वापरताय बँकेचे पैसे तुमच्यावर आहे ना. तो फॉर्म भरून घेतला जातो. तुम्ही बँकेचे पैसे 1 वर्षाकरता वापरत असाल, तुम्ही 2 वर्षाकरता वापरत असाल किंवा 3 वर्षाकरता वापरत असाल, तर तेवढ्या वर्षाकरता तुम्हाला बँकेला काय द्यावं लागणार? एक्स्ट्रा मनी द्यावी लागणार. आणि ते एक्स्ट्रा मनी म्हणजेच काय म्हणतात त्याला? सच अमाऊंट इज कॉल्ड ॲज इंटरेस्ट. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? इंटरेस्ट. ठीक आहे. आता आपण पुढे अजून काही गोष्टी पाहूया. आता हा जो तुम्हाला मी व्यवहार सांगितला त्यामध्ये जे टर्म्स आहेत वेगवेगळ्या, बँकेकडून तुम्ही किती रक्कम घेतली, तुम्हाला बँकेने किती इंटरेस्ट दिलं, तुम्ही किती वर्षाकरता ठेवणार आहात, जाणून घेऊया आपण त्यांच्याबद्दल. मुद्दल म्हणजे काय? तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे बँकेकडून त्या रकमेला काय म्हणतात? मुद्दल असे म्हणतात. मनी डिपॉझिटेड इन द बँक, किंवा तुम्ही म्हणजे ठेवलेली तुम्ही रक्कम असेल तिलाही मुद्दल म्हणतात. मनी डिपॉझिटेड इन द बँक ऑर मनी लेंड बाय बँक, मनी बँकेने दिली आहे तुम्हाला टू द बॉरोवर इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल. इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल म्हणतात त्याला. मुद्दल मराठीमध्ये. मुदत म्हणजे काय? मुद्दल तुम्ही किती काळासाठी ठेवले? इट इज अ नंबर ऑफ इयर फॉर विच यू हॅव केप्ट द मनी इन द बँक. ऑर तुम्हाला जे फिक्स डिपॉझिट सांगितलं ना मी, तुम्ही किती वर्षाकरता ठेवले आहेत, तुम्हाला त्यावर इंटरेस्ट मिळणार आहे. आता तुम्ही जर बँकेकडून घेतले आहेत, यू हॅव बॉरोड मनी फ्रॉम बँक, फॉर हाऊ मच इयर यू हॅव बॉरोड मनी फ्रॉम बँक, दॅट इयर इज कॉल्ड ॲज पिरियड. त्याला काय म्हणतात? पिरियड म्हणजे मुदत. तुम्ही किती वर्षाकरता पैसे घेतलेले आहेत बँकेकडून. आणि दर, आता प्रत्येक वर्षासाठी आणि 100 रुपयासाठी एक रक्कम ठरलेली असते की तुम्ही 100 रुपये बँकेकडून घेतले किंवा बँकेत ठेवले आणि 1 वर्षासाठी ठेवले, तर त्यासाठी ते जे व्याज लावतात बघा, 100 रुपये प्रत्येक वर्षासाठी, 100 रुपये एका वर्षासाठी तुम्ही जर बँकेत ठेवले किंवा 100 रुपये एका वर्षासाठी बँकेकडून घेतले, तर जी रक्कम व्याज म्हणून लावली जाते त्याला व्याजाचा दर म्हणतात. काय म्हणतात? दर. आणि शब्द लिहिताना मराठीमध्ये आपण दर साल दर शेकडा, द सा द शे शब्द तुम्हाला आठवत असेल. द सा म्हणजे दर साल आणि दर शेकडा. दर साल म्हणजे 1 वर्ष, दर शेकडा म्हणजे 100 रुपयासाठी लावलेलं व्याज, त्याला म्हणतात व्याजाचा दर, रेट ऑफ इंटरेस्ट. इट इज रिटन ॲज % पर ॲनम, PCPA, विच इज द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट ड्यू ऑन एव्हरी 100 रुपीज फॉर ए पिरियड ऑफ 1 इयर. लक्षात, दर म्हणजे लक्षात ठेवा, 100 रुपये तुम्ही एका वर्षासाठी ठेवले
तर त्याला व्याजाचा दर. मग तुम्ही काय 100 रुपये ठेवत नाही, तुम्ही जास्त रक्कम ठेवता, मग तेवढ्या पटीने तुमचं व्याज वाढणार, बरोबर ना. तुम्ही 100 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये ठेवले, समजा आता 100 रुपयाचा एका वर्षाचा दर असा लिहिलेला असतो बघा. व्याजाचा दर जो असतो, बँकेत तुम्ही गेला तर तुम्हाला एका फलकावर व्याजाचे दर दिसेल, 5%, 10% वगैरे जे असेल. आता 5%चा अर्थ काय, तुम्ही 100 रुपये एका वर्षासाठी ठेवले आहेत आणि तुम्हाला 5 रुपये व्याज मिळणार आहे, त्याला म्हणतात 5%. ठीक आहे. मग आता तुम्ही 100 रुपये नाही, तुम्ही 500 रुपये ठेवले आहेत, मग तुम्हाला एका वर्षासाठी 500 रुपयाचं तुम्हाला किती द्यावं लागणार आहे बँकेला इंटरेस्ट? 100 रुपयाचे 5 रुपये, मग 500 रुपयाचे 5 25 रुपये. म्हणजे तेवढी पट तुम्ही करायची आहे व्याजाचा दराच्या, कळलं ना. आणि एका वर्षासाठी तुम्ही एका वर्षासाठी नाही, तुम्ही 3 वर्षासाठी ठेवले तर मग काय करायचं आहे, 3ने गुणायचं आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, पट करायची आहे. तुम्ही व्याज किती काढणार, किती तुम्हाला व्याज भरायचं आहे त्यासाठी. म्हणून हे 3 शब्द फार महत्त्वाचे, मुद्दल, मुदत आणि दर. प्रिन्सिपल, पिरियड अँड व्याजाचा दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आर. ठीक आहे. तर आता आपण इथे हा एक तक्ता भरूया. एक तुम्हाला हे जे मी शब्द सांगितले त्यांचे अर्थ कळण्यासाठी. सुविद्याने संगणक खरेदी करण्यासाठी दरसाल दर शेकडा 8 दराने 30,000 रुपये एका वर्षासाठी कर्जाऊ घेतले. ठीक आहे. बघा, एका वर्षासाठी दर दिला आहे 8 आणि 30,000 रुपये, आणि मुदत पूर्ण झाल्यावर घेतलेल्या रकमेपेक्षा 2,400 रुपये तिला जास्त द्यावे लागले. 2,400 रुपये जास्त द्यावे लागले. मग हे जे अंक आहेत त्यांना काय काय आपण नावं देऊया ते आपण पाहूया. मुद्दल, यातली मुद्दल कुठली असणार आहे? मुद्दल म्हणजे तुम्ही जी रक्कम कर्जाऊ घेतली आहे, बरोबर ना, किंवा तुम्ही ठेवली आहे, दॅट अमाऊंट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल, मुद्दल. इथे किती रुपये? 30,000 रुपये जे काय आहे मुद्दल आहे, बरोबर. व्याजाचा दर कुठला आहे इथला? रेट ऑफ इंटरेस्ट कुठला आहे? रेट ऑफ इंटरेस्ट 8, बरोबर ना. 8 इज नथिंग बट द रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. आणि व्याज किती मिळालं तिला? मुदत पूर्ण झाल्यावर घेतलेल्या रकमेपेक्षा तिला किती द्यावं लागलं आहे, व्याज एक्स्ट्रा जे रक्कम तिला द्यावी लागली आहे ते आहे व्याज 2,400 रुपये. किती वर्षासाठी तिने ठेवले आहेत? 1 वर्षासाठी. ठीक आहे. मग तिला एक्स्ट्रा रक्कम, आता इथे एक नवीन घटक आपण अजून शिकणार आहोत की एक्स्ट्रा रक्कम तिला जी बँकेला द्यायची आहे, म्हणजे 30,000 रुपये तिला बँकेला द्यायचेच आहेत, शिवाय त्याबरोबर तिला 2,400 रुपये द्यायचे आहेत. तर बँकेला तिला परत किती रक्कम करायची? एकूण 30,000 अधिक 2,400 म्हणजे एकूण किती झाले? 32,400. मुळानो, या 32,400ला काय म्हणतात? एक नवीन शब्द आहे, तो म्हणजे रास. म्हणजे रास म्हणजे काय? तर तुम्ही जे मुद्दल ज्या घेतलेले आहेत ते अधिक व्याज मिळून जी एकूण रक्कम बँकेला द्यावी लागते त्याला रास असे म्हणतात. मग काय लिहिलं आहे? मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. कळलं ना. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज कॉल्ड ॲज अमाऊंट. काय म्हणतात त्याला? इंग्रजी शब्द आहे अमाऊंट. अमाऊंट इज द अमाऊंट विच यू हॅव टू पे टू द बँक इन विच इन्क्लूड्स 2 अमाऊंट्स दॅट आर प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. आता आपण एक इथे उदाहरण पाहणार आहोत. नेहाने दुचाकी वाहन घेण्यासाठी 12 दराने बँकेकडून 50,000 कर्ज घेतले. 3 वर्षानंतर ती बँकेस एकूण किती रक्कम परत करेल? नेहा took a loan of 50,000 rupees at a rate of 12 PCPA means 12% per annum to buy a two-wheeler. टू-व्हीलर घ्यायला तिने एवढं लोन घेतलं. What amount will she return to the bank at the end of 2 years? म्हणजे 2 वर्षांनी ती किती रक्कम परत करेल? तर आता ह्या 3 गोष्टी आधी आपण प्रथम लिहूया. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बघा? 12 PCPA. प्रिन्सिपल किती आहे? 50,000 आहे. किती वर्षासाठी तिने घेतले आहेत? 2 वर्षासाठी. आता इथे आपण बघा रेशो प्रपोर्शन आपण शिकलो आहोत. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की रेट ऑफ इंटरेस्ट और रेशो ऑफ इंटरेस्ट टू द कॅपिटल इज ऑलवेज सेम. म्हणजे काय? किती आहे प्रिन्सिपल? कॅपिटल म्हणजेच प्रिन्सिपल, तर रेट सेम असणार आहे. मग अशीच तुम्हाला मी सांगितलं की रेट ऑफ इंटरेस्ट हा 100 रुपयासाठी असतो ना 1 वर्षासाठी. मग 50,000 आहेत. मग 50,000च्या पटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? पटीमध्ये करायचं आहे. मग ते लिहिलं आहे बघा या ठिकाणी. ऑन 50,000 रुपीज 50,000 रुपीज लेट द इंटरेस्ट बी एक्स रुपीज. 50,000चा इंटरेस्ट किती आहे मला माहीत नाही, पण 100 रुपयाचं मला माहिती आहे ना. 100 रुपये मी जर बँकेकडून घेतले तर इंटरेस्ट किती आहे? 12 रुपीज म्हणजे तो रेट ऑफ इंटरेस्ट. मग इथे मी रेशो सेम असतो, आपण रेशोमध्ये शिकलेलो आहोत. मग मी याचा रेशो करणार आहे.
आपण कशाचा रुपीज आणि इंटरेस्टचा रेशो म्हणजे इंटरेस्ट अपॉन रुपीज हा रेशो आपण लिहिणार आहोत. पहा इथे लिहिला मी x/50,000 अँड 12/100. ठीक आहे. मग आता 50,000 मला नको आहे, तर मग दोन्ही बाजूला बघा मी 50,000ने मल्टिप्लाय केलं आहे. 50,000 कॅन्सल होणार आणि इथे 2 झिरो आपण कॅन्सल करू. 2 झिरो गेले इथे आणि त्याच्याबरोबर हे 2 झिरो गेले. 12 पंची 60 आणि वरचे 2 शून्य बाकी राहिले. दॅट इज 6,000. Multiply here, I have written here multiplying both sides by 50,000. We got 6,000 is the interest on 50,000 rupees. 50,000 rupees वरचं हे इंटरेस्ट झालं एका वर्षाचं. किती वर्षाचं? एका वर्षाचं. बरोबर. आता इथे विचारलं काय, हाऊ मच शी विल रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ 2 years. मग आता 2 वर्षासाठी काढायला मी काय करणार आहे, हेच उदाहरण मी समोर ठेवलं आहे पुन्हा. आता आपल्याला जे हे आकडे मी मगाशी दिले आणि 50,000 जे आपण 6,000 ॲन्सर काढलेलं आहे ते एका वर्षाचं इंटरेस्ट झालं. बरोबर की नाही. पण आता किती वर्ष आहे तिथे, इथे वर्ष आहे 2. त्यामुळे इंटरेस्ट ॲट द एंड ऑफ 2 years विल बी 6,000 इंटू 2 म्हणजे 6 दुने 12, 12,000. तर 12,000 झालं व्याज. मग तिला किती रक्कम रिटर्न करायची आहे, टू बी रिटर्न टू बँक. काय सांगितलं फॉर्म्युला, रासचा फॉर्म्युला काय, रास बरोबर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती होतं, सम इज देअर अलॉंग विथ यू. सम आहे बघा समोर 50,000 अधिक 12,000 म्हणजे किती होणार आहे, बेरीज करा बरं. 50, 60, 62,000. therefore अमाऊंट which she has to return to the bank is nothing but 62,000. कळलं तुम्हाला. मग आता इथे आपल्याला किती करावं लागतं बघा, इथे आपल्याला 50च्या पटीमध्ये करावं लागतं आहे आपला जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो. परत नंतर मग 2ने आपण गुणत आहोत. मग 50च्या पटीमध्ये आपण करतोय म्हणजे काय, आपले जे अमाऊंट जी आहे किंवा आपण प्रिन्सिपल म्हणूया त्या रकमेमध्ये आपल्याला रेशो काढून आपण काय केलं, प्रथम एका वर्षाचं काढलं. बरोबर. एका वर्षाचं काढून नंतर परत 2 वर्षासाठी गुणलं. मग एवढं करण्यापेक्षा आपण सोपी मेथड शोधू शकतो की नाही. तर सोपी मेथड जे आहे ते सरळ व्याजाचं सूत्र, की जो आपण रेशो मगाशी लिहिला होता, काय रेशो लिहिला होता की मुद्दल आणि दर. बरोबर. याला भागिले 100 केलं होतं आपण आणि नंतर परत वर्ष 2 म्हणून परत 2ने गुणलं. मग आपण असं करू शकतो की नाही की मुद्दल दर आणि जे वर्ष आहे त्याचा गुणाकार करून त्याला डायरेक्ट भागिले 100ने की गुणलं की तुम्हाला एकूण व्याज मिळणार आहे. देअरफॉर फॉर्म्युला फॉर द इंटरेस्टसाठी हा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, टोटल इंटरेस्ट आपण ॲट ए टाईम काढू शकतो म्हणजे वर्षाने परत वेगळं गुणायची गरज नाही आहे. देअरफॉर टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100. कारण 100च्या पटीमध्ये ना, दर साल दर शेकडा म्हणजे 100च्या पटीमध्ये. त्यामुळे तुम्ही ह्या तिन्ही रकमांच्या गुणाकाराला 100ने भागलं की तुम्हाला टोटल इंटरेस्ट येणार आहे. फॉर्म्युला फॉर टोटल इंटरेस्ट इज पी मराठीमध्ये म द क भागिले 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे काय वर्ष. इंग्रजीमध्ये PRT, पी प्रिन्सिपल, आर इज रेट अँड टी इज टाईम अपॉन 100. आणि मग एकदा तुम्हाला टोटल इंटरेस्ट मिळालं की आपण रास कशी काढायची, रास म्हणजे अमाऊंट कशी काढायची, प्रिन्सिपल प्लस टोटल इंटरेस्ट. याचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. मग आता हे जे आपण नेहाचं उदाहरण मगाशी पाहिलं होतं तेच आपण आता फॉर्म्युलाने करूया. बघूया आपल्याला उत्तर 62,000च येतं का. बघा हे नंबर आहेत, मी फॉर्म्युला घालत आहे टोटल इंटरेस्टचा. P इज इक्वल टू 50,000 इंटू 12 इज आर रेट इंटू टी इज द इयर्स 2 अपॉन 100. मग इथे आपण सॉल्व केलं तर काय येणार आहे आपल्याला, इथे बघा बरं. आपण इथे सॉल्व करूया. आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया. 1 मिनिट. हां पहा या ठिकाणी इथे हे बघा आपल्याला दिसत आहे. तर मग इथे आपण हे 2 शून्य घालवू शकतो. बरोबर ना. या 2 शून्याबरोबर हे 2 शून्य गेले. उरलेल्यांचा गुणाकार करा. किती येतं बघा गुणाकार, इथे आपण लिहूया. इथे किती आहेत बघा, हे 500. बरोबर. 500 गुणिले 12 दुने 24 है ना. मग 5ने गुणूया आपण, किती येणार, 5 चोक 20. पहिले हे 2 शून्य दिले इथे, नंतर 5 चोक 20चा शून्य आला
हातचे आले 2, 5 दुणे 10 आणि 2 12. म्हणजे आपल्याला हे काय आलेलं आहे, व्याज आलेलं आहे, टोटल इंटरेस्ट आलेलं आहे. आणि नंतर मग काय करायचं आहे, अमाऊंट, व्हॉट अमाऊंट शी विल रिटर्न टू बँक, दॅट इज नथिंग बट अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग प्रिन्सिपल आपलं 50,000 आहे प्लस इंटरेस्ट 12,000. ॲन्सर आलेला आहे 62,000. जे आपल्याला मगाशी आपण तेच आलेला होता ॲन्सर, परंतु आपण फॉर्म्युला हा यूज केला. कुठला फॉर्म्युला, PRT भागिले 100 किंवा MDK भागिले 100. त्याने तुम्ही टोटल इंटरेस्ट किती वर्ष आहे किंवा किती तुमची मोठी रक्कम असू दे, तुम्ही त्यासाठी काय करू शकता, फॉर्म्युला वापरून इंटरेस्ट काढू शकता. पाहूया आपण त्यावर आधारित अजून काही उदाहरणं. पुढचं उदाहरण आहे, रिहानाने 1,500 रुपये काय केले, शाळेतील संचयिकेमध्ये दर साल दर शेकडा 9 या दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल. रिहाना डिपॉझिटेड हाऊ मेनी 1,500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट द रेट ऑफ 9 PCPA फॉर 2 years. व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. किती रक्कम तिला मिळेल. मध्ये आपण काय लिहूया, आपल्याला माहीत असलेले घटक लिहूया इथे, बरोबर ना. फर्स्ट आय विल राईट P दॅट इज प्रिन्सिपल, म्हणजे किती रक्कम तिने गुंतवली आहे, 1,500 दॅट इज P. देन आय विल राईट रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बघा, 9 आहे, बरोबर. आणि किती वर्षाकरता, PRT, टी मीन्स वॉट टाईम, किंवा आपण टर्म किती वर्षाकरता ते म्हणून, तर किती वर्ष आहे, 2 वर्ष. ठीक आहे. मग पहिला मी फॉर्म्युला लिहिणार. कशाचा फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला, आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे टोटल इंटरेस्ट, बरोबर ना. मग टोटल इंटरेस्ट that is how much, total interest is denoted by I is equal to, what is the formula for that, P into R into T upon 100. बरोबर. मग आपण P ची किंमत घालूया, 1,500 गुणिले R किती आहे, R आहे 9 आणि T आहे 2 भागिले 100. म्हणजे आपल्याला रेशो लिहायची गरज नाही, काही लिहायची गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये आपण किमती घातल्या. पाहता या ठिकाणी मी काय केलं, अंशस्थानचे 2 शून्य, छेदस्थानचे 2 शून्य घालवले, म्हणजेच मी 100ने भाग दिलेला आहे, बरोबर. आता आपण गुणाकार करूया. 15 गुणिले 2, 15 गुणिले 30, 15 दुणे 30 गुणिले 9, 3 9 27 आणि वर शून्य, 270 मला आलेला आहे टोटल इंटरेस्ट. ना व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. आता तिने फंडात भरलेले आहेत, आता पैसे इथे कर्ज नाही, तिने भरलेत. मग तिला किती अमाऊंट मिळेल, अमाऊंट म्हणजे एकूण रक्कम, रास नाही का. तिला एकूण रक्कम किती मिळणार आहे 2 वर्षानंतर. अमाऊंट विल बी इक्वल टू वॉट, प्रिन्सिपल. अमाऊंट इज इक्वल टू वॉट, यू हॅव टू राईट द फॉर्म्युला प्रिन्सिपल. ऑलवेज बेटर टू राईट फॉर्म्युला अँड देन राईट प्लस इंटरेस्ट, बरोबर ना. मग प्रिन्सिपल किती आहे तिने भरलेलं फंडात, म्हणजे किंवा कॅपिटलही म्हणतात त्याला, 1,500 अधिक 270, म्हणजे तिला किती रक्कम मिळणार आहे, बेरीज करा बरं याची, 1,770 रुपये मिळणार आहेत. टोटल देफोर द टोटल अमाऊंट that Rihanna will get is equal to 1,770 रुपीज. कळलं तुम्हाला. अशा प्रकारे अगदी फार सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. दुसरं एक उदाहरण पाहूया आपण. जेठालाल यांनी बँकेकडून दर साल दर शेकडा 10 दराने किती बघा, 2,50,000 रुपये किती 5 वर्षाच्या मुदतीने घेतलं. घर कर्ज, आपण घर आपल्याला दुरुस्ती करायची असेल, नवीन घर घ्यायचं असेल तरीसुद्धा आपण बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. एज्युकेशनल लोन घेऊ शकतो, आपण मागील भागातच पाहिलेलं आहे. तसं त्याने घर कर्ज घेतलं 2.5 लाख रुपये 5 वर्षाकरता. तर इथे 2 प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावं लागेल, म्हणजे प्रत्येक वर्षी म्हणजे एका वर्षी, बरोबर. तसेच त्यांना बँकेला एकूण रक्कम किती भरावी लागेल, किती वर्षांनी, 5 वर्षांनी, बरोबर ना. कारण 5 वर्षांनी त्यांना पूर्ण रक्कम पेड करायची आहे, कारण 5 वर्षाच्या मुदतीवर त्याने गृहकर्ज घेतलेलं आहे. जेठालाल टूक ए हाऊसिंग लोन ऑफ ₹2,50,000 फ्रॉम ए बँक ॲट द रेट ऑफ 10 PCPA फॉर 5 years. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट.
The first we will find yearly interest. For that first I will write the terms which are given in the sum. I will write first P. P means principal किती आहे 2,50,000 2,50,000. नंतर मग रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बघा 10 PCPA किती आहे 10 PCPA % per annum. नंतर टर्म्स किती वर्षासाठी आहे त्याने घेतलं आहे फॉर 5 years. ठीक आहे. मग आधी आपण इंटरेस्ट फॉर 1 year काढूया बरोबर ना. सो इंटरेस्ट फॉर आय विल राईट हिअर इंटरेस्ट फॉर 1 year. टोटल इयर आपल्याकडे किती आहेत टोटल इयर 5 आहे पण आपल्याला त्याने इंटरेस्ट फॉर 1 year विचारले ना. फर्स्ट आय विल राईट फॉर्म्युला हिअर. व्हॉट इज अ फॉर्म्युला. फर्स्ट विल राईट द फॉर्म्युला हिअर P इंटू R इंटू T अपॉन 100. आता 1 वर्षासाठी काय असणार आहे प्रिन्सिपल तेच असणार आहे ना 2,50,000 गुणिले R किती आहे 10 आहे फॉर 1 year आहे त्यामुळे मी T1 टाकलं बघा भागिले 100. ठीक आहे. आता इथे आपले 2 शून्य आपण घालवले इथे 2 शून्य गेले म्हणजे किती आलं बघा. हां अमाऊंट बरोबर लिहा शून्य बरोबर लिहा. किती शून्य आहेत इथे 1 शून्य आहे आणि या 10 वरचा 1 शून्य म्हणजे किती आलं बघा आन्सर ₹22 lakh अँड 1 मिनिट हां तर आपल्याला एवढं आलेलं आहे जस्ट 1 मिनिट 1 2 3 1 2 3 तर इतकं आपल्याला अमाऊंट आलेलं आहे 1 2 3 0 देऊन. हां मग आपण काय करायचं आहे हे अमाऊंट किती आहे बघा 25,000 आहे. सॉरी इथे आपला हा डॉट नको आहे 25,000 आपल्याला आलेला आहे व्याज 1 वर्षाचा. दिस मच अमाऊंट इज फॉर इंटरेस्ट फॉर 1 year. देअरफॉर इंटरेस्ट फॉर 5 years काढूया आपण. इंटरेस्ट फॉर 5 years. आता आपलं परत फॉर्म्युला लिहायची गरज नाही आहे. हे जे आपल्याला आलेलं आहे की नाही 25,000 जे आलेलं आहे ते 1 वर्षाचं आहे. मग त्याला 5 वर्षाला किती म्हणजे 5ने गुणायचं म्हणजे किती येणार 25 5 25 असे. ठीक आहे. आणि वर 1 2 3 0 एकक दशक शतक हजार लक्ष 1,25,000 1,25,000 काय झालं आहे 25,000 हे 1 वर्षासाठी 1,25,000 हे किती वर्षासाठी आलेलं आहे हे 5 वर्षासाठी इंटरेस्ट आलेलं आहे. मग आता मला काय काढायचं आहे देअरफॉर अमाऊंट हाऊ मच अमाऊंट शी हॅज टू पे किंवा जेठालाल हॅज टू पे किती अमाऊंट पे करावं लागेल किती रिटर्न करावं लागेल. दॅट अमाऊंट इज इक्वल टू नथिंग बट प्रिन्सिपल प्लस टोटल इंटरेस्ट. समजलं तुम्हाला. मग त्याला किती आहे प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे ना प्रिन्सिपल आहे 2,50,000 बरोबर अधिक इंटरेस्ट किती आलेला आहे 1,25,000. जर रक्कम मोठी असते तर इंटरेस्टसुद्धा जास्त असतं. आता याची आपण बेरीज करूया. शून्य बघा 1 2 3 0 तसेच येतील 1 2 3 0. त्यानंतर हा 0 आणि हा 5 किती होणार त्यांची बेरीज 5 होणार. त्यानंतर हा 5 आणि 2 7 होणार 1 आणि 2 किती होणार 3 म्हणजे किती बघा 3,75,000 एवढं त्याला जेठालालला अमाऊंट बँकला रिटर्न करायची आहे. दिस मच अमाऊंट. देअरफॉर जेठालाल has to return rupees how much 3,75,000 to the bank. बरोबर ना. एवढी रक्कम जेठालालला बँकेला रिटर्न करायची आहे. समजलं तुम्हाला. अशा प्रकारे आपण फॉर्म्युला वापरून उदाहरण करू शकतो. अजून एक उदाहरण पाहूया. व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षात 1,200 रुपये व्याज. तिथे व्याज दिलं आहे बघा काही दर आहे तर दर दिला नाही आहे रेट ऑफ इंटरेस्ट दिला नाही आहे. 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षासाठी 1,200 व्याज आहे. तर त्याच दराने तोच दर माहीत नाही आहे आणि त्याच मुदतीत बघा रक्कम तीच आहे दर तोच आणि 4च वर्षासाठी
मी जास्त रक्कम 5,000च्या ऐवजी 15,000 मी गुंतवले तर मला व्याज किती होईल? लक्षात आलं तुमच्या? ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 rupees इज 1,200. तर व्हॉट विल द इंटरेस्ट ऑन 15,000 rupees ॲट द सेम रेट अँड सेम पिरियड. म्हणजे काय चेंज केलं आहे? फक्त प्रिन्सिपल चेंज केलं आहे. इयर सेम आहे, रेट ऑफ इंटरेस्ट सेम आहे. तर मी ते फॉर्म्युला पण लिहायची गरज नाही आहे. बघा तोंडी गणित आहे. 5,000वर 1,200, 15,000वर किती? बघा प्रिन्सिपल काय झालं आहे? 3 पट झाले की नाही? 5चे 15,000. रेशो सेम असतो प्रिन्सिपल आणि रेटचा किंवा इंटरेस्टचा, जे तुम्ही घ्याल. रेट ऑफ इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल यांचा रेशो किंवा रेट ऑफ इंटरेस्ट आणि इंटरेस्ट जे आहे त्याचा रेशो, प्रिन्सिपल आणि इंटरेस्टचा रेशो सेम असतो. हां, त्यामुळे मग जर प्रिन्सिपल 3 पट झालं आहे तर व्याजसुद्धा 3 पट होणार आहे. लिहिलं आहे. त्यामुळे बघा इथे ॲट द सेम रेट अँड फॉर द सेम पिरियड न्यू प्रिन्सिपल इज 3 times ऑफ प्रिव्हियस प्रिन्सिपल. न्यू प्रिन्सिपल किती आहे? 15,000 आहे, पहिल्याच्या 3 पट आहे. therefore इंटरेस्ट ऑल्सो विल इन्क्रीज इन द सेम प्रपोर्शन. therefore द इंटरेस्ट ऑन 5,000 rupees हाऊ मच? 1,200. मग 15,000वर किती असणार? त्याच्या तिप्पट. रक्कम तिप्पट झाली ना. इथे पहा रक्कम तिप्पट झालेली आहे की नाही? इकडे 5,000चे किती झालेले आहेत? तिथे 5 त्रिक 15 झालेले आहेत, म्हणजे तिप्पट झालेले आहे. त्यामुळे व्याज पण तिप्पट होणार, 1,200च्या तिप्पट. 12 त्रिक 3,600. therefore इंटरेस्ट ऑन ₹5,000 ॲट द सेम रेट and for the same period will be 3,600 rupees. So in today's session we have studied how to find out the total interest and the amount which we have to pay to the bank with the help of formula I is equal to PRT upon 100. तर आजच्या या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.